हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे मटन रस्सा. तर त्यासाठी ना सर्वात आधी मी ना छोटे छोटे 3 कांदे घेतले आणि ते छान आहे ना भाजून घेतले. छान भाजले का त्यानंतर तीळ, धने आणि खसखस घेतली थोडे आणि ती पण भाजून घेतली. तर ना त्यामध्ये एक टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची हे सर्व टाकून मस्त आहे ना पेस्ट करून घ्यायची. कांदा आणि धने ते पण सर्व टाकायचे आणि छान पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आहे ना कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय मी 3 चम्मच आणि आणि आपण जी पेस्ट केली होती ना जी त्या तेलामध्ये ना टाकून द्यायची आणि छान आहे ना हलवून घ्यायचं. हलवत राहायचं. ती पेस्ट ना छान मस्त आहे ना तेलामध्ये हलवून घ्यायची. आणि त्यानंतर मी ना 2 चम्मच प्रवीण मसाला, थोडासा काळा मसाला होता आमच्याकडे तो आणि थोडीशी हळद, लाल मिरची हे सर्व टाकून घेतलंय त्यामध्ये. तेल थोडं थोडं सुटलं ना त्यानंतर मग मी हे सर्व मसाले त्यामध्ये टाकले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय सर्व मसाले. आणि धने पावडर पण घेतली होती मी थोडीशी. आणि मग छान मस्त आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला. मिक्स करून घ्यायचा. छान असा मिक्स झाला ना एकजीव तर खूप छान टेस्ट येते भाजीला. मसाला ना छान मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये. त्यानंतर आहे ना त्यानंतर मी त्यामध्ये सुहानाचं आहे ना मटन मसाल्याचे पॅकेट टाकला होता एक आणि तो पण छान आहे ना मिक्स करून घेतला आहे मसाल्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त तरी सुटली का मस्त मसाल्याला आहे ना तरी येऊपर्यंत आहे ना छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मग मी मटणाचे सूप जे असते ना ते टाकून घेतलं आणि त्यानंतर आहे ना मटण टाकून दिलं. छान हलवून घेतलं एकदा आणि त्यानंतर ना त्यामध्ये मटण ॲड केलं आहे. त्यामध्ये मग मी ना मटण ॲड करून घेतलं आहे. मटण ॲड करून घेतलं मग मी त्यामध्ये सर्व. आणि छान एकदा ना हलवून घ्यायचं. भाजी किती छान दिसते ना एकदम छान. मग भाजी थोडीशी उकळून द्यायची आहे.